नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री दळवी एबी सहाय्यक शिक्षक निनाई हायस्कूल परळे निनाई तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर। मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाला सुरुवात करायची आहे। या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 8वी मध्ये आपण नैसर्गिक संख्या संच म्हणजेच त्यांना आपण मोज संख्या म्हणतो, मोजण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या निसर्ग निर्मित संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या की त्या संख्यांच्या समूहाला आपण नैसर्गिक संख्या संच असं ओळखतो। आणि त्याच नैसर्गिक संख्या संचाला आपण इंग्रजी n हे नाव दिलेलं अक्षर दिलेलं आहे, बरोबर। त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या जोडीला जास्तीचं एक शून्य आलं आणि जो संख्या समूह तयार झाला त्या संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या संच की जो आपण W या अक्षरानं ओळखतो। पुन्हा आपण नैसर्गिक संख्या, शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांचा जो संख्यांचा आपण समूह तयार केलेला होता त्या समूहालाच आपण पूर्णांक संख्या समूह म्हणून ओळखत होतो की ज्याला आपण पूर्णांक संख्या संच म्हणतो आणि तो आपण इंग्रजी I अक्षराने दर्शवतो। त्याच्यानंतर आपण p भागिले q या रूपामध्ये ज्या संख्या लिहिता येतात म्हणजेच अंश आणि छेदाच्या रूपामध्ये ज्या संख्या लिहिता येतात त्या सर्व संख्यांना आपण कोणत्या संख्या म्हणतो? परिमेय संख्या। आणि हा परिमेय संख्यांचा आपल्याला समूह मिळाला त्या संख्या समूहालाच आपण परिमेय संख्या संच असं ओळखतो आणि त्या संचाला इंग्रजी आपण q नाव दिलेलं आहे। याच्यानंतर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या या सर्व संख्यांना सामावून घेणारा एक समूह तयार होतो किंवा संच तयार होतो त्या संचालाच आपण वास्तव संख्या संच असं या नावानं ओळखतो। आणि तो संच जो आहे तो इंग्रजी R अक्षराने दर्शवला जातो। या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण गेल्या वर्षी इयत्ता 8वी मध्ये केलेला होता। त्याचबरोबर याच्या पुढे जाऊन आपण परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यासलेला आहे। परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजेच परिमेय संख्यांमध्ये असणारा लहान मोठेपणा हाही आपण अभ्यासलेला आहे संख्या रेषेच्या साहाय्याने। त्याचबरोबर काही आपल्याला एक सूत्र दिलेलं होतं त्या सूत्राच्या आधारे आपण परिमेय संख्यांमधला लहान मोठेपणा ओळखत होतो, अगदी व्यवस्थितरित्या दाखवत होतो। ओके, आता त्याच्या पुढे आपल्याला इयत्ता 9वी मध्ये जे शिकायचं आहे ते म्हणजे परिमेय संख्या दशांश रूपात दर्शविणे। इथं आता आपल्याला जायचं आहे परिमेय संख्या दशांश रूपात दर्शविणे। परिमेय संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, p भागिले q या रूपात लिहिता येणाऱ्या सर्व संख्या म्हणजे परिमेय संख्या। आता कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप बघा, जी परिमेय संख्या आहे त्या कोणत्याही परिमेय संख्येचं दशांश अपूर्णांकी रूप एक म्हणजे खंडित किंवा दुसरं म्हणजे अखंड आवर्ती असते। एक तर ते खंडित असते किंवा अखंड आवर्ती असते, या दोन्ही पैकी कोणतं तरी एक त्याचं दशांश रूप आपल्याला पाहायला मिळतं। मग आता या ठिकाणी मी सुरुवातीला पहिला जो अंक घेतलेला आहे की त्याच्यामध्ये मी काय समजतोय बघा, खंडित दशांश रूप असणाऱ्या परिमेय संख्यांची उदाहरणे। खंडित दशांश रूप असणाऱ्या परिमेय संख्यांची उदाहरणे मी या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे। काय उदाहरण आहे? 2 भागिले 5 म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात आहे, म्हणजे ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत। आता 2 भागिले 5, ओके, 2 भागिले 5 हा जर आपण उभ्या मांडणीमध्ये भागाकार करायला गेलो तर 2 ला 5 न भाग लागतो का? नाही। मग कितीचा आपण भाग लावतो? शून्याचा। 5 0 0 वजाबाकी केली तर किती आली? वजाबाकी 2। ओके, आता इथं पुढचं शून्य आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे इथं पॉइंट लिहावा लागतो। ओके, इथं घेतलं मग शून्य। ओके, तिथं पॉइंट घेतोय म्हटल्यानंतर इथं 2 च्या पुढे पॉइंट देऊन शून्य तुम्हाला पाहिजे तेवढे घेता येतात। मग आपण समजा हे शून्य घेतले तर पॉइंट दिला। आता 5 चौक 20,
ओके, वजाबाकी केली, बाकी शून्य आली. बाकी शून्य आली म्हणजेच या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपली. भागाकाराची काय झाली क्रिया या ठिकाणी संपली. म्हणजे दशांश रूप कसं आलं, खंडित. भागाकाराची क्रिया खंडित झाली, बाकी शून्य आली की भागाकाराची क्रिया खंडित होते. म्हणजेच त्या परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला कसं मिळतं, खंडित मिळतं. काय मिळालं या ठिकाणी 0.4. म्हणजे 2/5 चं आपल्याला दशांश रूप काय मिळालं, 0/4. लक्षात येते का बघा. ओके, त्याचबरोबर पुढचं एक उदाहरण मी घेतलेलं आहे. काय उदाहरण आहे बघा, 101/8. 101/8. ओके, आता 8 चा आपण भाग लावूया. 8 एके 8. ओके, शून्यातून 8 गेले म्हणजे 10तून 8 गेले, राहिले 2. इथं आला 8च्या म्हणजे इथं आलं 0. उतरून घेतली पुढची संख्या 1. आता आपण भाग लावूया. 8 दुनी 16. ओके, 8 त्रिक 24 येते म्हणजे 21च्या पुढे जाते. 7 5 11, इथं आला 8च्या 1 0. ओके, आता 8 न 5 ला भाग लागत नाही. मग आपण काय करतो, इकडं 0 घ्यायचा म्हणजे इथं आपण पॉइंट घेतो, इथं घेतला 0. आता 8 संग 48. ओके, 8 संग 48. वजाबाकी केली, इथं 2 आलं, इथं 0 आलं. पुन्हा घेतलं उतरून 0. बरोबर. 8 दुनी 16. 8 दुनी 16. 7 4 10च्या 1 0. पुन्हा घेतला आपण याच्यावरती 0. बरोबर. 8 पंचे 40. 8 पंचे 40. वजाबाकी केली, बाकी 0 आहे. म्हणजे इथं भागाकाराची क्रिया काय झाली, खंडित झाली. म्हणजे दशांश रूप सुद्धा या ठिकाणी आपल्याला कसं मिळालं, खंडित. इथून पुढे आपल्याला भाग लावायचा संबंधच येत नाही. म्हणजे 101/8 चा आपल्याला दशांश रूप 12.625 असे मिळतं. लक्षात येते का बघा तुमच्या. बाकी 0 आलं की भागाकाराची क्रिया संपली. म्हणजे तिथून पुढे आपल्याला दशांश चिन्हाच्या पलीकडे संख्या मिळायच्या बंद होतात. म्हणजेच काय होते, दशांश रूप खंडित होतं. ओके, याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचं एक मी उदाहरण घेतलेलं आहे. ते म्हणजे असं आहे, -17/125. -17/125. अगोदर आपण काय करूया, या ठिकाणी 17/125 हा भागाकार करून घ्या. मग वजा चिन्ह आपण आलेल्या दशांश रूपाला देऊन टाकूया. ओके, आता 17ला 125 न भाग लागत नाही. बरोबर. भाज्य हे भाजकापेक्षा लहान आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण शून्याचा भाग लावायचा. 125 0 0. वजाबाकी केली, या ठिकाणी 17 आली. आता आपल्याला इथं 0 घ्यायचं आहे पुढं. पण 0 घ्यायच्या अगोदर इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागतं. ओके, मग आता इथं मी 0 घेतलं. आता 125 एके 125. ओके, 125 250 170 च्या पुढे जात. म्हणून पहिला आपल्याला शून्यातून 5 गेले म्हणजेच 10तून 5 गेले, राहिले 5. इथं आला 2 आणि 1 3 झाले. इथं मिळतं आपल्याला 7तून 3 गेले, राहिले 4. इथं 0. ओके, इथं घेतला आपण 0 म्हणजे झाली 450 संख्या. मग आता इथं कितीचा भाग लागणार, 3चा लागेल, होय का नाही. 3 5 1505. ह्याच्याला 1. 3 दुनी 6 1 7. पुन्हा 3 एके 3. वजाबाकी करू, इथं आलं 5. पुन्हा इथं आला 8 आणि 7 15 0. 7. आता इथं 75. आता याच्यावरती आपण घेऊया 0. ओके, आता कितीचा भाग लागतोय बघा, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 संग 72. 6चा भाग लावून आपण बघूया. 6 पंचे 83 0. ह्याच्याला 3. 6 दुनी 12 आणि 3 1505. ह्याच्याला 1. 6 1 आणि 1 7. ओके, या ठिकाणी आपल्याला बाकी काय मिळाली, 0 मिळाली. म्हणजे भागाकाराची क्रिया या ठिकाणी संपली. म्हणजेच दशांश रूप या ठिकाणी खंडित झालं आणि ते मिळालं आपल्याला -0.136. लक्षात येते तुमच्या. ओके, म्हणजे दशांश रूप कसं द्यायचं भागाकाराच्या क्रियेनुसार ते सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर खंडित दशांश रूप कुणाला म्हणायचं, तर भागाकाराची क्रिया करत असताना ज्या वेळेला आपल्याला बाकी 0 मिळते तेव्हा भागाकाराची क्रिया खंडित होते. म्हणजेच दशांश रूपामध्ये मिळणाऱ्या संख्या सुद्धा या ठिकाणी खंडित होतात. म्हणजेच हे खंडित दशांश रूप. म्हणजेच काय म्हणायचं, खंडित
दशांश रूप. ओके. तर आता आपल्याला या ठिकाणी बघा, या ठिकाणी ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत, कोणकोणत्या परिमेय संख्या आहेत? 2/5 आहे, त्याचबरोबर 101 भागिले 8 आहे, त्याच्यानंतर वजा 17 भागिले 125 संख्या. ओके. आता ह्या ज्या काही मी 3 परिमेय संख्या घेतलेल्या आहेत किंवा अशा काही घेतलेल्या असतील त्या इथं आपल्याला बघा, पहिल्या परिमेय संख्येमध्ये छेदात कोणती संख्या आहे? 5. छेदात कोणती संख्या आहे? 5. आता 5 चा मूळ अवयव मिळतो आपल्याला 5. आता इथं छेदात कोणती संख्या आहे? 8. 8 चे मूळ अवयव काय मिळतात आपल्याला? 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4 दुनी 8. ओके. ह्या 8 चा आपल्याला मूळ अवयव मिळाला 2 गुणिले 2 गुणिले 2. आता इथं 125 आहे. 125 चे मूळ अवयव काय मिळणार हो? तर आपल्याला मिळतात बघा 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 5 1600. आता जे आपण या ठिकाणी ह्या ज्या परिमेय संख्या घेतल्या त्यांच्या छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा आपण मूळ अवयव पाहिलं ते आपल्याला बघा इथे मिळाला 5. या संख्येमध्ये आपल्याला मिळाला 2 2 2 म्हणजे 2च. इथे मिळाला आपल्याला 5 म्हणजे 2 आणि 5. बघा, ज्या परिमेय संख्येच्या छेदस्थानी असणाऱ्या संख्येचे मूळ अवयव हे 2 आणि 5 या मूळ संख्या मिळतात, अशा परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं. अशा परिमेय संख्यांचं दशांश रूप हे कसं असतं? खंडित असतं. मग ते आपण हे विधान या ठिकाणी लिहूया. बघा, विधान लिहून घ्या. तर या ठिकाणी लिहितो मी, ज्या परिमेय संख्येच्या छेदस्थानी असलेल्या संख्येचे मूळ अवयव ज्या परिमेय संख्येच्या छेदस्थानी असलेल्या संख्येचे मूळ अवयव हे 2 किंवा 5 यापैकी 2 किंवा 5 यापैकी मूळ संख्या असतात अशा परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. लक्षात येते का बघा तुमच्या? ज्या परिमेय संख्येच्या छेदस्थानी असलेल्या संख्येचे मूळ अवयव हे 2 किंवा 5 यापैकी मूळ संख्या असतात, अशा परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. या ठिकाणी आपल्याला ज्या छेदस्थानी असणाऱ्या संख्येत 5 8 125 यांचे मूळ अवयव आपल्याला 2 किंवा 5च मिळतात, म्हणून या परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला खंडित मिळालेलं आहे. चला तर मग आता पुढे जाऊया आपण अखंड आवर्ती दशांश रूप असणाऱ्या परिमेय संख्यांची उदाहरणे मी या ठिकाणी घेतलेली आहेत. बघा, आता अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजे काय? अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजे दशांश रूपात दशांश चिन्हाच्या पुढे येणाऱ्या संख्या त्याच त्या असतील, म्हणजे तीच ती संख्या असेल किंवा तोच संख्येचा गट असेल, तेव्हा ते जे दशांश रूप असते त्याला अखंड आवर्ती दशांश रूप समजलं जातं. आता आपण या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. काय बघा, 11/6 उभ्या मांडणीमध्ये मी अगोदर याचा भागाकार करून घेतो.
पाहूया आपण आता. इथं 6 एके 6 वजा बाकी केली 5 आली. आता 6 आणि 5 ला भाग लागत नाही, मग आपली क्रिया काय आहे, इथं पॉइंट घ्यायचा, इथं 0 घ्यायचं. 6 8 48 वजा बाकी केली 2 आली, याच्या घेतलं 0. पुन्हा 6 त्रिक 18 वजा बाकी केली 2 आले, याच्या घेतलं 0. पुन्हा 6 त्रिक 18 वजा बाकी केली 2 आली, त्याच्या घेतलं 0. पुन्हा 6 त्रिक 18 वजा बाकी केली, बाकी 2 आले, त्याच्या घेतलं 0. पुन्हा 6 त्रिक 18 वजा बाकी केली, बाकी 2 आलं, त्याच्यावर आपण घेतलं 0. म्हणजे 2 2च आपल्याला बाकी येत जाते. म्हणजे ही भागाकाराची क्रिया संपेल का हो? संपणार नाही. म्हणजे दशांश रूप आपल्याला कसं मिळतंय बघा, 0.8333 हीच संख्या पुन्हा पुन्हा दशांश चिन्हाच्या पलीकडे येत राहत आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 11 भागिले 6 आपल्याला 1.8333 असं अनंतापर्यंत म्हणजे ही संख्या मिळत जाते. हे लक्षात तुमच्या आलं? ठीक आहे. आता हेच दशांश रूप म्हणजे हे अखंड आवर्ती का आहे हे तुमच्या लक्षात आलं का बघा. तर दशांश चिन्हाच्या पलीकडे असणाऱ्या ज्या संख्या आहेत, इथं आपल्याला 3 ही संख्या पुन्हा पुन्हा येते हे दिसतंय. ओके, म्हणजे ही अखंड आणि आवर्ती संख्या आहे किंवा अखंड आवर्ती दशांश रूप आहे. हेच आपल्याला थोडक्यात कसं लिहिता येतं हो? तर 1.8 आता पुढची संख्या 3 ही पुन्हा पुन्हा येते आणि ती एकच संख्या आहे. मग एकच संख्या पुन्हा पुन्हा आवर्ती होत असेल तर येत असेल तर तिच्यावरती फक्त एक टिंब दिली जाते. एकच संख्या पुन्हा पुन्हा येत असेल तर ते असं थोडक्यात लिहायचं झालं तर आपल्याला ती संख्या घेऊन त्याच्या डोक्यावरती आपल्याला एक टिंब द्यावी लागते. आता याच्या ऐवजी एकच्या ऐवजी 2 संख्या 3 संख्या 4 संख्या असा अंक गट पुन्हा पुन्हा जर आवर्ती होत असेल तर तिथं मात्र आडवी रेघ मारावी लागते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ओके, आता आपण पाहूया पुढची संख्या कोणती हो? 7 भागिले 9 यांचं काय येते दशांश रूप बघूयात आपण. 7 भागिले 9, 7 ला काही 9 न भाग लागत नाही, मग 0 चा भाग लावूया. 9 0 0 वजा बाकी केली 7 आलं. आता इथं आपल्याला 0 घ्यायचा म्हणजे इथं अगोदर पॉइंट घेऊया. 9 7 63 बरोबर. इथं 7 वजा बाकी केली 0 आलं. पुन्हा घेतलं 0. 9 7 63 वजा बाकी केली 7 आली. पुन्हा घेतलं 0. 9 7 63 वजा बाकी केली पुन्हा 7 आलं. पुन्हा घेतलं 0. 9 7 63 भागाकाराची क्रिया संपेल का हो? नाही संपणार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय उत्तर मिळते बघा, 0.7777 डॉट 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 अशी अनंतापर्यंत ही आपल्याला हे दशांश रूप मिळतं. म्हणजे एकच संख्या पुन्हा पुन्हा काय होते, येत राहते, आवर्ती होते. बरोबर. म्हणूनच या ठिकाणी हे थोडक्यात आपण कसं लिहिणार आहे, 0. एकच संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणजे 7 च्या डोक्यावर आपल्याला काय करावे लागणार, एक अशी टिंब द्यावी लागणार आहे. टिंब द्यावी लागणार. आता राहिलं पुढचं उदाहरण, ते आपण पाहूया. 2 भागिले 13. 2 भागिले 13. 13 ने काय 2 ला भाग लागत नाही म्हणजे 0 चा भाग लावूया. 13 0 0 वजा बाकी केली 2 आली. आता याच्यावर 0 आपल्याला घ्यायचा म्हणजे इथं पॉइंट, याच्या घेतलं 0. 13 1 13 7 इथं आला 0 0. 13 5 65 वजा बाकी केली इथं आलं 5 0. 13 चौक 52 हा. 13 39 9 1 10 4 1 1 0. 13 8 104 वजा बाकी केली 6 0 0 याच्यावर 0. 13 चौक 52 वजा बाकी केली इथं आपल्याला 8 0. 13 78 ओके. 8 आणि 2 10 4 1 0. पुन्हा आता 20 आलं बघा. इथं आलं, इथं 20 होतं, आता 20 आलं. मग काय येणार आता 13 1 13 इथं आपल्याला 7 मिळालं. पुन्हा 70 मिळालं बघा.
13 पाची 65. ओके, वजाबाकी केली 5 आलं 0. पुन्हा 13 त्रिक 39, वजाबाकी केली 1 110. 13 आठे 4 दर्शे 104, वजाबाकी केली 6 0 0. पुन्हा 13 चौक 52 है ना. अशा पद्धतीने ही न संपणारी भागाकाराची क्रिया आहे. आणि इथं आपल्याला बघा 0.153846 153846 153846 असा तोच तो अंकगट पुन्हा पुन्हा मिळू लागलेला आहे. म्हणजे याचा आपल्याला दशांश रूप काय मिळतं 0.15386. हे तुमच्या लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. 15386 डॉट 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 असा अंकगट आपल्याला मिळत जातो. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात द्यायचं झालं तर 0.15386 हा अंकगट आपल्याला दशांश चिन्हामध्ये दशांश रूपात कायम मिळत जातोय. म्हणून याच्या डोकीवरती आपण काय करायचे आडवी रेघ मारायची अशी. ओके, एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर टिंब, आणि एक पेक्षा अधिक संख्या पुन्हा पुन्हा येत असतील तर आडवी रेघ मारायची. हे लक्षात ठेवायचं. ओके, मग या ठिकाणी मिळालेलं जे दशांश रूप आहे ते अखंड आणि आवर्ती. आवर्ती म्हणजे तोच तो अंकगट किंवा तीच ती संख्या पुन्हा पुन्हा येणे अखंड आणि आवर्ती दशांश रूप आहे. मग आता अखंड आवर्ती दशांश रूप कधी येतं बघा. आता ही पहिली संख्या आहे 11/6. हिच्या छेदस्थानी काय आहे हो 6. याचं मूळ अवयव पाडा 2 गुणिले 3 2 त्रिक 6. ओके, त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 9 छेदस्थानी 3 त्रिक 9. ओके, आणि 13चं काय 13 13 एके 13. आता इथं बघा निरीक्षण करा. या संख्येच्या छेदस्थानी या परिमेय संख्येच्या छेदस्थानी 2 आणि 5 या संख्यांच्या ऐवजी संख्या मूळ अवयवामध्ये संख्या येतात. अशा स्वरूपांच्या परिमेय संख्यांचं दशांश रूप एक असं असतंय अखंड आवर्ती असतं. म्हणजे ज्या परिमेय संख्येच्या मी या ठिकाणी लिहितो ज्या परिमेय संख्यांच्या छेदस्थानी असलेल्या संख्यांचे मूळ अवयव हे 2 आणि 5 ऐवजी नाही व्यतिरिक्त 2 आणि 5 व्यतिरिक्त असतील तर अशा परिमेय संख्यांचे दशांश रूप हे अखंड आवर्ती दशांश रूप असते. हे लक्षात ठेवायचं. बघा, ज्या परिमेय संख्यांच्या छेदस्थानी असलेल्या संख्यांचे मूळ अवयव हे 2 आणि 5 व्यतिरिक्त असतील तर
अशा परिमेय संख्यांचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. इथं बघा 2 आहे पण दुसरं 3 आहे. 6चा आपण या ठिकाणी मूळ अवयव पडलं 2 आणि 3, पण जोडीला आलेला दुसरा जो मूळ अवयव आहे तो 5 नाही. म्हणजे 1 2 आला किंवा 1 5 आला आणि बाकीची वेगळी संख्या आली असेल तरी सुद्धा त्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे कसं असतं, अखंड आणि आवर्ती असतं. 2 किंवा 5च मूळ अवयव असायला पाहिजे तर त्या संख्येचं परिमेय संख्येचं दशांश रूप हे खंडित असतं. लक्षात येते का बघा. आणि 2 हा मूळ अवयव मिळालाय परंतु दुसरा 5 मिळालेला नाही, म्हणजेच 5 च्या ऐवजी दुसरी कुठली तरी संख्या मिळाली. ओके, म्हणजेच ह्या ज्या मूळ संख्या आहेत बाकीच्या 2 आणि 5 ऐवजी इतर कुठलीही मूळ संख्या जर तुम्हाला मिळत असेल छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा मूळ अवयव, तर त्या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे अखंड आवर्तीच दशांश रूप असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. हे 2 नियम तुम्ही अगदी लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला परिमेय संख्यांना दशांश रूप कसं द्यायचं हे लक्षात आलं असेल. त्याचबरोबर कोणत्या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे खंडित असतं आणि कोणत्या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे अखंड आवर्ती दशांश रूप असतं ह्या बाबी तुमच्या लक्षात आल्या. ठीक आहे, तर आपण या आता ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा आवर्जून पाठवा. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.